डोंबिवली मतिमंद तरुणीवर रिक्षा चालकाचा बलात्कार। डोंबिवलीमधील संतापजनक घटना समोर आली आहे। यामध्ये एका रिक्षा चालकाने मतिमंद तरुणीवर बलात्कार केला आहे। मुलीला नातेवाईकाच्या घरी सोडण्याऐवजी मुंब्रा येथील अज्ञात स्थळी घेऊन जात बलात्कार केला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। आरोपी फैजल खान याला डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे। टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये काल दुपारी 2 वाजता एक गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये जे BNS नवीन सेक्शन आहे 64 प्रमाणे म्हणजे बलात्काराचं प्रकरण दाखल झालं आहे। यामध्ये जो आमचा आरोपी आहे त्याला आज मेहरबान न्यायालयात सुट्टीच्या कोर्टात प्रोड्यूस केलं होतं। तर मेहरबान न्यायालयासमोर दोन्ही पक्ष ऐकून आज मेहरबान न्यायालयाने त्याला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली। आरोपीचे नाव काय आरोपीचं नाव फैजल आहे, फैजल खान म्हणून आहे। त्याच्यावर आरोप काय? त्याच्यावर आरोप असा आहे की त्याने रिक्षा चालवत होतो आणि रिक्षा चालवताना त्याने तिच्या सांगण्याच्या स्थळी न सोडता दुसरीकडे घेऊन गेला आणि त्याच्यासोबत काहीतरी संबंध केल्याचं प्रायमा फेसी आहे। पण असं त्याच्याशी रोल नाही आहे। आम्ही मेहरबान न्यायालयाला ते सांगितलं की आमचा काय रोल नाही, आम्ही रिक्षात तिच्या ठिकाणी सोडलं आणि घटना 7 तारखेला घडून 9 तारखेला 2 दिवसानंतर FIR झाली आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही। तरी आता ते तपासाचा भाग आहे तो, म्हणून 4 दिवसांची PC मेहरबान न्यायालयाने त्याला दिलेली आहे।